जाऊबाई जोरात तिथे. तर माईक बंद झाला होता ते. त्यामुळे मी या हॉटेलचं नावच विसरले. शुभम सीता यांच्या आणि बाजूला आहे आमची रूम. खूप हाय नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. मी चालले आहे पुण्याला माझ्या नंदेच्या घरी आणि यावेळेस आम्ही सगळे चाललोय, म्हणजे आई बाबा गणेश आणि मी. असं पहिल्यांदा होतं की आम्ही चौघं ताईंकडे जातोय. पहिले तर आम्ही दोघं गेलो होतो, नंतर आई मी गणेश गेलो, बाबा कधी आले नव्हते, तर यावेळेस आम्ही चौघं पण जातोय. तर मी आता पॅकिंग करते. सगळे कपडे जे जे घेऊन जायचे ती सगळे मी काढून ठेवलेत आणि हे काय ही घेऊन जायची नाही आहे, ती ठेवायची. तर एवढे कपडे मी भरून घेते. गणेशचे पण कपडे आहेत, ती पण पॅकिंग करायचे, तो ते आल्यानंतर करेल. तर मी आता जात्या वेळेस हा ड्रेस घालणार आहे, हा वाला. तर ही कपडे आधी भरून घेते आणि नंतर मग मी तयार होते. मी आता दिवाळीसाठी हा ड्रेस घेतला होता. मला फार आवडला. मला हा ड्रेस आवडला कारण याची ओढणी खूप छान आहे. मी ओढणी बघितली आणि मग पटकन मी हाच ड्रेस सिलेक्ट केला. दुसरे मी बघितलेच नाही. किती छान. आता जेव्हा हा ड्रेस घालेन तेव्हा मी तुम्हाला दाखवते कसा दिसतोय. आता मी पटकन बॅग भरून घेते. आता सगळे ड्रेस नाही दाखवत बसत. ही एक जीन्स आहे, याची लेंथ कमी करायची, मला फारच मोठी होते. आता जात्या वेळेस ह्याची लेंथ कमी करून घेईन आणि हे काय मग मी बॅगमध्ये ठेवत नाही, कारण जात्या वेळेस करून घ्यायचं जायचं काम. झाली पॅकिंग. आता जे बाकीचं सामान आहे ते ठेवून घेते. कपडे तर ठेवून घेतलेत आणि जे थोडं थोडं राहिले ते ठेवून घेते. पॅकिंग करून झालं माझं आणि आता मी तयार होते. आणि ही ना माझी आत्ता सध्याची फेवरेट लिपस्टिक आहे. एकदम डार्क शेड आहे, मी लावले आता. आता घरातून तर बाहेर पडलो आम्ही, पण जाताना थोडीशी शॉपिंग करायची आहे. किती पण कपडे असले तरी कमीच वाटतात, तर जाताना थोडीशी शॉपिंग आहे ते करू आणि मग सरळ निघू. कोणाला होत नाही. आता बारीक आहे, पण सकाळी फार मोठा पडत होता. आता ऑक्टोबर महिना सुरू आहे आणि आता केव्हाचा पाऊस पडायला माहित नाही. 4 दिवस झाला सलग पाऊस आहे, इतका मोठा जसं काही जून जुलै महिना सुरू असल्यासारखा. सकाळी सगळं आवरून लवकर निघायचं असं ठरवलं होतं, पण आपण जे ठरवतो सगळं त्याच्या उलटं होतं. आणि आज तर आम्हाला घरातून बाहेर पडायलाच इतका वेळ झाला होता. आणि आता आम्ही आलो आहोत संदेश हॉटेलमध्ये, जिथे आम्ही कायमच येतो. आता इथे जेवण करू आणि मग निघू. आणि इथून आम्हाला निघायला 3:30 किंवा 4 तरी वाजतीलच. जेवण करून निघालो, ते डायरेक्ट आता कोवनोळी टोल नाका मी पार केला आहे. आता इथे चहा घेऊ आणि मग काय पुढचा प्रवास. गणेश चहा घ्यायला गेला आहे, तो चहा घेऊन येईल. आई बाबा बाहेर थांबलेत, मी गाडीमध्ये आहे. दिवाळीला गावाकडे कुठं कुठं आलेले जात असते. 12 नंबर कुठला आहे?
सांगलीचं नाही, सांगली कराड साताऱ्याच असतात 12. आता वाजलेत 10 आणि आता आम्ही इथे थांबलोय. हॉटेल आहे जाऊबाई जोरात तिथे. आणि बेळगावमधून आम्ही बाहेर पडलो तर 4:30-5 पर्यंत आणि कोल्हापूरमध्ये यायला आम्हाला वाजले 6-7 असे काहीतरी वाजले होते. आणि कोल्हापूरमधून कराडपर्यंत यायला आम्हाला 10 वाजलेत. इतकं ट्रॅफिक होतं, इतकं म्हणजे गाडी जायला जरा पण जागा नाही. आणि आता इतका कंटाळा आला आहे की मी तरी काही खाणार नाही आहे. आई बाबा आणि गणेश काहीतरी खातील, कारण काही खाण्याची इच्छा पण नाही, इतका कंटाळा आला आहे. तर ते सगळे गेलेत हॉटेलमध्ये, मी गाडीमध्ये थांबले. आता पुण्याला जायला किती वाजतात माहीत नाही, बघू आत्ता जायचं की उद्या जायचं असं ठरलं आहे. जर जास्तच वेळ होईल असं वाटत असेल तर आम्ही इथेच कुठेतरी हॉटेल घेऊन थांबू, रूम घेऊन थांबू आणि मग उद्या सकाळी पुण्याला जाऊ. बघू कसं होतंय, सांगते तुम्हाला. आणि काय बोलू. जसं मी तुम्हाला सांगितलं की जास्तच वेळ झाला तर आम्ही इथे थांबू, आणि खरंच खूपच वेळ झाला आहे. आणि पुण्याला जर आम्ही जायचं ठरवलं तरी आम्ही 2 किंवा 3 पर्यंत पोहोचू तिथे. म्हणून आम्ही इथे रूम बुक केली. आणि खरं तर हा व्हिडिओ ना खूप आधीच आहे, त्यामुळे मी या हॉटेलचं नावच विसरले. आणि पण हे हॉटेल खरंच खूप छान होतं. आणि यांचं देवघर तर इतकं छान होतं, खूप सुंदर मूर्त्या होत्या राम, लक्ष्मण, सीता यांच्या, आणि बाजूला हनुमान. ही आहे आमची रूम, खूप मोठी होती. 2 बेड एकाच रूममध्ये होते. आणि हा आहे आई-बाबांचा बेड आणि हा आहे आमचा बेड. आणि यांनी ना हॉटेल खूप छान ठेवले. रूम पण खूप सुंदर होती. मला जर नाव लक्षात असतं तर मी तुम्हाला नक्की सांगितलं असतं. आणि ही आहे मी, थोडीशी नौटंकी करत बसले होते. इथे तुम्हाला वाटत असेल ही अशी का बोलते, पण माझा माईक बंद झाला होता, ते मला समजलंच नाही आणि मी अशीच बडबडत होते. नंतर बघते तर व्हिडिओला काहीच आवाज आला नव्हता, पण मी तर सांगत होते की असा होता माझा आजचा दिवस. हॉटेल छान होतं, रूम छान होती, हे सगळं मी सांगत होते. आणि उद्या सकाळी लवकर उठून आम्हाला जायचं पुण्याला वरदकडे. आणि हा व्हिडिओ मी आता संपवते. भेटू उद्या. चला बाय, गुड नाईट.